4 डिसेंबर 2024 रोजी नेपसराय या भागात एक घटना घडली, जी आजपर्यंत लोक विसरू शकले नाहीत. एका घरात घडलेल्या त्या तिहेरी खुनाने संपूर्ण शहर हादरलं होतं आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या भयंकर गुन्ह्याचा आरोपी होता घरातीलच एक सदस्य. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्याने स्वतःच्या आई-वडिलांना आणि बहिणीला मारून टाकलं. ही एक योजनेनुसार घडलेली घटना होती की अचानक घेतलेला निर्णय आणि त्या आरोपीने हे कृत्य इतक्या निर्दयपणे का केलं, या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. राजेश कुमार वय 51 वर्ष, एक माजी सैनिक, शिस्तप्रिय आणि कडक वडील. त्यांची पत्नी कोमल वय 46 वर्ष, एक साधी गृहिणी आणि कविता वय 23 वर्ष, एक तरुण मुलगी जिचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं. घराच्या बाहेरून पाहिलं तर सगळं शांत आणि सुखद दिसायचं. पण घरातील त्या बंद दरवाजाआड एक अशांत मन तयार होतं, ज्याचं नाव होतं अर्जुन आणि वय 20 वर्ष. अर्जुन हा दिसायला साधा सरळ मुलगा होता, पण वडिलांच्या कडक शिस्तीमुळे आणि वाढत्या वादांमुळे तो आतून तुटत चालला होता. वडिलांनी त्याच्यावर कायम नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनचा स्वभाव हळूहळू आक्रमक होत गेला. कधी मित्रांकडे जास्त वेळ घालवणं, तर कधी बॉक्सिंगचा सराव करून आपला राग बाहेर काढणं, हे अर्जुनचं रोजचं काम होतं. पण या सगळ्यामागे काहीतरी भयंकर डोकं वर काढत होतं. 4 डिसेंबर 2024 राजेश कुमार आणि कोमल यांच्या लग्नाला 27 वर्ष पूर्ण झाली होती. तो दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा असायला हवा होता, पण त्या दिवशी नेहमीसारखं काहीच नव्हतं. सकाळचे 5 वाजले होते. घरात सर्व झोपले होते, पण अर्जुन मात्र जागा होता. शांतपणे तो हॉलमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. डोक्यात काय चालू होतं हे त्यालाच माहिती. अचानक अर्जुन उठला आणि आपल्या खोलीतून एक धारदार चाकू घेतला आणि पायऱ्या चढून बहिणीच्या खोलीत गेला. अर्जुनची बहीण म्हणजेच कविता शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण अर्जुनच्या डोळ्यात मात्र राग दिसत होता. त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिले आणि अचानक तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. कविताला काही कळायच्या अगोदरच अर्जुनने तिला संपवलं. यानंतर अर्जुन थांबला नाही. तो थेट आईवडिलांच्या खोलीत गेला. गाढ झोपेत असलेल्या आईवडिलांवर अर्जुनने आपल्या चाकूच्या साहाय्याने प्रचंड वार केले. एकामागून एक त्याने आपल्या पालकांचा जीव घेतला. घरात शांतता पसरली होती. जणू काही काळ त्या घरात थांबला होता. अर्जुनने घर साफ करण्याचा प्रयत्न केला, पण घरात पसरलेले रक्त पाहून त्याचा चेहरा शांत पडला. त्याने बाहेर जाण्यासाठी कपडे बदलले. त्याने पोलिसांना फोन करून सांगितले की मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि घरात परत आलो तर घरातले सगळे मरण पावले आहेत. हे ऐकल्यानंतर पोलीस काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. हे दृश्य पाहून सगळे हादरले. हॉलमध्ये रक्ताचे डाग, बहिणीच्या खोलीत तुटलेला झोपाळा आणि पालकांच्या खोलीत पसरलेली शांतता. पण पोलिसांना लवकरच कळलं की अर्जुन काहीतरी लपवत आहे. तपास अधिक खोल करण्यात आला. पोलिसांनी अर्जुनला प्रश्न विचारले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो बाहेर गेल्याचा कोणताही पुरावा नव्हता. तपासादरम्यान घरातील चाकू, कपडे आणि अर्जुनचे फोन रेकॉर्ड्स पोलिसांनी ताब्यात घेतले. अखेर अर्जुनने दबावाखाली कबुली दिली. त्याने सांगितले की वडिलांनी काही दिवसापूर्वी मला माझ्या मैत्रिणीसोबत पाहिलं होतं आणि मला मारहाण केली. त्यांनी मला कायम हिणवलं. मला माझ्या आयुष्यात कोणतंही स्वातंत्र्य दिलं नाही. या अपमानाचा राग माझ्या मनात साठत गेला. शेवटी मी सगळ्यांचा शेवट करायचं ठरवलं आणि सकाळी लवकर उठून मी सर्वांची हत्या केली. ही केस आपल्याला शिकवते की कुटुंबात संवादाचा अभाव असेल तर मानसिक तणाव वाढत जातात.